हॅलो नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय पेज. आणि टायटल वाचून तुम्हाला समजलं असेल, अनकट मेकअप ट्युटोरियल आपण करणार आहे. डेली वेअरचा मेकअप आपल्याला करायचा आहे आणि त्यासाठी खूप पटपट मी मेकअप करणार आहे. स्टेप 1 तुम्हाला सांगणार आहे. मॉइश्चरायझर लावते. हे जे मॉइश्चरायझर आहे ते आहे हर्से कंपनीचं. मेकअप करताना जे काही प्रोडक्ट मी यूज करणार आहे त्या सगळ्यांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल, त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका. आता पटपट मेकअप करायचा आहे आणि डेली वेअरचा मेकअप करायचा आहे, त्यामुळे मॉइश्चरायझर नंतर मी डिरेक्टली जाते माझ्या कन्सिलरवरती. हे जे कन्सिलर आहे ते आहे इनसाइड कंपनीचं 3 in 1 असं या शेडचं नाव आहे किंवा ही शेड आहे. थोडंसं मी लावून घेतलंय आणि याला आपल्याला पटपट करायचं ब्लेंड. ब्लेंड करण्यासाठी मी आज ब्लेंडरचा यूज करते. तोच ब्लेंडर मी डोळ्यांच्या वरती पण फिरवते. आता हे ब्लेंड करून झालं की त्यानंतर आपल्याला एक लाईट कलरचं कन्सिलर घ्यायचंय आणि ते थोडंसं लावून घ्यायचंय. इथे मी जे यूज करते आहे ते आहे मार्स कंपनीचं 06 नंबर हनी ग्लो. अनइवन डॉट देऊन घेते मी चेहऱ्यावरती आणि मग त्यानंतर आपण ह्याला करणार आहोत ब्लेंड. दोन मिनिटं झालेले आहेत या स्टेप पर्यंत. ब्लेंड करताना व्यवस्थित छान ब्लेंड करायचंय. ब्लेंडर जो आहे तो डॅब ब्युटी ब्लेंडर मी वापरलाय, म्हणजेच पूर्ण पाण्यामध्ये भिजवला आणि त्याला पिळून काढलं. इतपत पिळून काढलं की त्यातनं एकही डॉट पडणार नाही. आणि हे छान असं व्यवस्थित ब्लेंड करून झालं की मग त्यानंतर आपल्याला नेक्स्ट स्टेप करायची आहे. यानंतर माझ्याकडे एक लिपस्टिक आहे. ही जी लिपस्टिक आहे ती ड्रग स्टोअर लिपस्टिक आहे. याचा शेड आहे 09 चॉकलेट लावा आणि जी कंपनी आहे ML मॅट लुक असं काहीतरी नाव आहे, पॉवर लास्ट. ती एक इथल्या जवळच्या दुकानातनं मला भेटली होती, ती मी यूज करते. आता ही जी लिपस्टिक आहे ही मी आयलिडवरती लावून घेणार आहे. हे लावताना अगदी प्रिसाइज असायची गरज नाही, कारण आपण हे नंतर ब्लेंडच करणार आहोत, त्यामुळे पटकन लावून घेतली. सेम ओठावरती पण लावली आणि हीच थोडी ब्लश म्हणून पण वापरली. ओके, आता ह्याला सगळ्याला आपल्याला ब्लेंड करायचं आहे. ब्लश म्हणून जे लावलंय त्याला ब्लेंड करायला तुम्ही हाताचा पण वापर करू शकता किंवा ब्लेंडरचा पण वापर करू शकता. पण जेव्हा अशी घाई असते आणि अगदी थोड्या वेळात आपल्याला मेकअप लुक पूर्ण फिनिश करायचा असतो, तेव्हा जनरली मी प्रेफर करते की मी हाताचाच वापर करेन ब्लेंडरपेक्षा. पहिलं कन्सिलर ब्लेंड करण्यासाठी मी ब्लेंडरचा वापर केला. याला थोडंसं असं मस्त व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचं. आणि
त्यानंतर आपल्याला कॉम्पॅक्ट लागणार आहे. कॉम्पॅक्ट मी इथे जे यूज करते आहे ते आहे मेबलिन फिटमीचं कॉम्पॅक्ट. याचा जो शेड आहे तो आहे न्यूड. पावडर पफ घेते, शुगर कॉस्मेटिकमध्ये मला हा भेटला होता, आणि सील करते मेकअप. सहा 5 मिनिट 45 सेकंद झालेले आहेत. तोच पावडर पफ थोडासा डोळ्यांचा जो आपण मेकअप केलाय ना त्यावरती पण लावलाय, म्हणजे ती सुद्धा क्रीम व्यवस्थित सेट होईल. आता यानंतर आयब्रोज फिल करायचे. त्यासाठी मी वापरतीये स्विस ब्युटीची ब्रो पेन्सिल, आणि याचा जो शेड आहे तो आहे डार्क ब्राऊन. अगदी छोटे छोटे स्ट्रोक देऊन घेते. माझ्या आयब्रोचं मायक्रोब्लेडिंग झालेलं आहे, त्यामुळे तितकीशी गरज पडत नाही फिल करायची. पण जर तसं तुमचं नसेल तर आयब्रोला थोडासा जास्त वेळ लागू शकतो, मी जेवढ्या वेळात केले त्यापेक्षा. ओके, आता यानंतर आपल्याला मेकअप फिनिश करायचा आहे मस्कारानं. मस्कारा मी वापरतीये, हा आहे रेअर ब्युटीचा मस्कारा. अजिबात कट करणार नाहीये मी, व्हिडिओ आहे तसाच टाकणार आहे. हा, आपण मस्कराचा अजून एक कोट लावणार आहे. तोपर्यंत मी ज्वेलरी पण घालून घेते. ओके, परफ्यूम, आणि केस. काल जे शूट केलं होतं त्यासाठी केलेले हे कर्ली हेअर तसेच आहेत, तर आज मी हे असेच कॅरी करणार आहे, आणि बस. हवं तर याच्यावरती तुम्ही ना थोडंसं लिप ग्लॉस पण लावू शकता. मस्कराचा सेकंड कोट लावून घेऊ आपण, तोपर्यंत लिप ग्लॉस पण लावूयात. आणि बस झालेलं आहे. 9 मिनिट आणि 45 सेकंदामध्ये हा लुक तुम्ही क्रिएट करू शकता. याला जर तुम्हाला अजून थोडंसं एनहान्स करायचं असेल तर तुम्ही अगेन पावडर ब्लश, पावडर कॉन्टोर ही करू शकता, बट मी रोज एवढाच मेकअप करते. आणि आय एम ऑल सेट.
आजचं ट्युटोरियल तुम्हाला आवडलं असेल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, आय लव्ह यू. एक मिनिट, हा एवढा छोटासा पार्ट जो आहे ना तो व्हिडिओ संपल्यानंतर कट केलेला आहे, कारण व्हिडिओ शूट करून उठल्यानंतर माझ्या लक्षात आलं की अरे चा आपण तर टिकली लावलीच नाही. त्यामुळे हा आहे फायनल लुक. बाय 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 बाय.